ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे आपणासे दर्शने. संतांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारांनी कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. लक्षणाने युक्त असं संत महात्म्यांचं वर्णन प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबारांनी केले. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचं महात्म्य खूप आहे. कारण संतांच्या सानिध्यात एकदा आला संत त्याचा उद्धार केल्याशिवाय थांबत नाही. त्यांना या जगात येण्याचं कारण काय? ते म्हणतात तरलो तरलो, अरे बुडलेच कधी होते. सहतरती लोकांस तारायती. ते आले तेवढ्यासाठी. कशासाठी? बुडती हे जन न देखवे डोळा. भागवतामध्ये जड भरत राजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख येतो. सगळं वैभव सोडलं, गंगेच्या तटी जाऊन झोपडी बांधली, राहिले. भरत खंडाचा राजा क्षणात सगळं सोडून दिलं. एवढं वैराग्य प्राप्त झालं, पण अडकलं मन कशात? हरणामध्ये. माहिती आहे आपल्याला, तत्व सांगतो फक्त. पुढचा जन्म हरणाचा मिळाला, पण स्मरण भगवंताचं कायम राहिलं, जे एकांतात बसून केलं होतं. लवकर तो देहत्याग केला आणि पुढचा जन्म जो आहे तो जड भरतांचा आहे. मुंज करत असताना गायत्री मंत्राची दीक्षा देतात. त्या दीक्षेच्या वेळेला सुद्धा जड भरताने तोंड उघडलं नाही महाराज. ते म्हटले हे पण एक बंधन आहे. त्याला नावच आहे मौंजी बंधन. याच्या अगोदर अडकलो त्या सगळ्या बंधनात. मला आता लौकिक कर्मातही अडकायचं नाही आणि वैदिक कर्मात देखील अडकायचं नाही. नारद भक्त सूत्र तेच सांगते. तत्व लौकिक वैदिक सर्व कर्माचा न्यास सांगितले. त्यामुळे असे वागले ना संसारात की म्हटले याचा आपल्या घरात असूनही उपयोग नाही, नसूनही उपयोग. क्लॅरिटीसाठी हेच दाबायचं. क्लॅरिटी येण्यासाठी हे दाबायचं. आता व्हिडिओ केला. ती ब्रह्माकार होती, विश्वव्यापक होती.